दगड मारून मारून तो तलाव बुजला की तिकडं. आता लोकांना पाणी कुठनं पाजणार का दारवा पाजणार आहेस तू? ए भुसनाळ्या कोणाला दाखवतो रे पण नागू नाचतोय का? राजा काम झालं पैसे मिळाले? ए बाजा पैसे मिळाले असतं तर असं आलो असतो का थोबड लटकवत नाचत नसतो आलो. तुशाला कशाला ठेवलं इथं? म्हणजे पैसे मिळालेच नाही? नाही मिळाले. मग म्हणजे या वर्षी बी आपली दुबई वारी कॅन्सल? कॅन्सल, एकदम कॅन्सल. तो एजंट आहे ना तो विमानाच्या तिकिटाचे पैसे मिळून 2 लाख रुपये मागतोय. बोल 2 लाख रुपये द्यायचे कुठून आता? आपण एक काम करू. नगर काम असतं ना. तसं काम नव्हे, आपण बँकेकडनं कर्ज घेऊ. एक तरी बँक शिल्लक ठेवली का आपण? सगळ्या बँकेकडनं कर्ज घेऊन कर्ज बँकरी झालोय आपण. कर्ज बाजारी झालोय. हा मग आता काय करायचं? आता काय करायचं? हा माझ्या डोक्यामध्ये कल्पनेची आयडिया आहे. कल्पनेची आयडिया तुझ्या डोक्यात आहे. आज सकाळीच मी पेपरात एक बातमी हाणून काढली मी. अच्छा अच्छा अच्छा. काय काय बातमी होती? 5 करोड साठी विमानाचं हायजॅक. 5 करोड साठी विमानाचं हायजॅक. अरे बाबो माझ्या, आपण आता आपल्या कामासाठी विमान हायजॅक करायचं? अरे देवा, अरे आपल्याकडे विमानाची तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, मग तिथपर्यंत जाणार कसे आपण? ए नरसाळ्या, विमान नाही हायजॅक करायचं. मग आपण एक काम करू, ट्रेनच हायजॅक करून टाकू. हायजॅक आयडिया आहे. झॅक मारत जा तिकडे तू. कुठली पण आयडिया सांगतो. मी काय म्हणतो ते सगळं राहू दे बाजूला. आपण एखादं पोरगच उचलूया. मला सांग गड्या, पोरला उचलून आपण कडेवर बसवल्यावर आपल्याला 5 लाख कुठनं आणि कसं काय मिळणार? पोरग मुतलं म्हणजे झालं, आलाय वेगळा खर्च. जास्त बोलू नको, कळली तुझी अक्कल? अपहरण करायचं म्हणजे त्याला पळवायचं आपण. पैसे कसे काय मिळणार आपल्याला? कसे काय मिळवायचे म्हणजे आपण फोन करून सांगायचं. अच्छा असं आहे होय. मग? म्हणजे आयशी बाबसाकडनं पैसे उकळायचे आपण. हा मला सांग, हाय का एखादा पोरग असं तुझ्या ओळखीतलं? हाय का? हाय 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 हाय. हाय. काय बात आहे, मस्त. माझ्या घरासमोर एक फॅमिली आहे. हा आईस बापूस आणि एक पोरगा आहे. हा. आईस बापूस दोघं बी जातात दिवसभर कामावर. क्या बात आहे. शेंबड पोरग तिथं दिवसभर घरातच असतंय. हा. आई बाप गेले भीक मागायला की पोरग आणतो इकडं. भीक मागायला? म्हणजे भिकाऱ्याचं पोरग उचलायचं वय? ते सोपं पडते ना. ए पिचकटलेल्या, अरे भिकाऱ्याचं पोरग उचलून आणल्यावर आपल्या हातात काय येणार? करवंटी. हे बघ, आपल्या गावामध्ये आहे ना तो गफूर शेठ. गफूर शेठ? गफूर शेठ. त्या गफूर शेठच्या पोराला उचलून रपू धपू हो. रफू दपू? रफा धपा होऊन जाऊ आपण. काय आहे ते? असं आहे होय. मग कसं काय प्लॅन करायचं मग? लहान मुलाला की नाही चॉकलेटचं आमिष दाखवायचं असतंय. ठीक आहे, 8 आणे दे. आता 8 आणे कशाला? चाकी घ्यायची ना त्याच्यासाठी. 8 आण्याची चाकी? त्या चाकीवर ते पोरग मुतल तरी का? मग कशावर हे काय काय करावं लागेल? कशावर ते पोरग भाळेल ते मला सांग. हे असं एवढं मोठं चॉकलेट द्यावं लागेल. एवढं मोठं चॉकलेट? मग 40 रुपये लागतील, दे. माझ्याकडे असते तर मी नसतं खाल्लं का कधी. ठीक आहे, माझ्याकडे ते 40 रुपये वापरतो, चॉकलेट घेतो, पोराकडे जातो, आमिष दाखवतो. पोरगा आला आपल्याकडे. आला 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 पोरगा आला. पुढं काय करायचं तेवढं सांग. पोरग आलं ना, आलं. एक काम करायचं. गफूर शेठचा नंबर मिळवायचा घरचा. घरचा म्हणजे खोली नंबर नाही बरं का, मग फोन नंबर मिळवायचा. घरचा फोन नंबर? घरचा फोन नंबर मिळवायचा आणि ताबडतोब एकदम फोन करून टाकायचा. कसा कसा? हे बघ, हे असा फोन लागल्यावर कसं आणि काय बोलायचं? थांबतो, अजून आला नाही फोनवर. थांब. आला 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 आला. हेलो, आपकी अनारकली, आपका बच्चा बच्चा हमारे कब्जे में है. मग तो काय होईल माहितीये का? काय? तो आता घाबरेल एकदम. त्याची चड्डी अशी पिवळी होईल. आणि मग लगेच तो पैसे आणून देईल. बोल, आहे का नाही? काय पैसे आले, 5 लाख घेतलं, इकडे आलेलो आहे, 5 लाखाची बॅग उघडलेली आहे. एक गोंधळ झालाय गड्या. आता काय झालंय? 5 लाख मिळाले, आपली गरज 2 लाखाची.
त्या एजंटला आपण द्यायचे 2 लाख रुपये विमानाच्या तिकिटासाठी. बरोबर. उरलेले 3 लाखाचं काय लोणचं घालायचं का? ए खार्या, हा? तसं नाहीये. आपले 3 लाख रुपयेत ना, आपले 3 लाख रुपये आपले 3 लाख रुपये देऊन टाकायचे त्या गफूर शेठला. ही तर लईच भारी आयडिया आहे दोस्ता. म्हणजे 2 लाख घ्यायचे आणि 3 लाख द्यायचे. नुसतेच द्यायचे नाही बरं का, मग ते पोरग पण फ्री देऊन टाकायचं. हाय काय नाही काय. अरे ही तर लईच बोनस आयडिया आहे. मग अरे अशा पद्धतीने आपण काम करत राहिलो तर ह्या वर्षी दुबई, पुढच्या वर्षी स्वित्झर्लंड, स्वित्झर्लंड, त्याच्या पुढच्या वर्षी अबुधाबी. दाबीत बसू नको, चल तिकडं. दुबई दर्शनला जायचं जायचं